जर मुंबईच्या वेशीवर थांबल्या, कर्जत, कसारा, पनवेल, दिवा, तो उतरणारा जो भार आहे तो पुन्हा लोकलवरच येणार. रेल्वेमधून गाड्या नेता येणं ही चांगली गोष्ट आहे, पण ते न्यावं लागणं हे अपयश आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी म्हणजे छप्पर टाकलं असतं तर तुम्ही फोटो काढले असते का त्याच्यासोबत? नमस्कार, डू ओरिजिनल मध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर एका वेगळ्या विषयावरती पॉडकास्टसाठी भेटलोय आपण आतापर्यंत डॉक्टर्सना भेटलोय, सायकोलॉजिस्टना भेटलोय, वेगवेगळ्या विषयावरती आपण चर्चा करतो. पण ट्रेंडिंग काय चालू आहे किंवा कुठल्या विषयांवरती चर्चा झाली पाहिजे असं वाचकांकडून किंवा प्रेक्षकांकडून मला बऱ्याचदा मेसेजेस आले, DM आले की ज्या काही समस्या आहेत किंवा ज्याच्यावरती बोललं पाहिजे पुढे येऊन, अशा विषयांवरती देखील तुम्ही पॉडकास्ट करत जा. आणि अशाच विषयाला हात घालण्यासाठी, अशी हिंमत करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलोय. नमस्कार, डू ओरिजिनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अक्षय महापती, जे स्पेशली रेल्वेवरती आणि कोकण रेल्वे असतील किंवा इतर सगळे प्रकार असतील, रेल्वे संघटना असतील किंवा प्रवासींबद्दल जे काही समस्या असतील त्या सातत्याने फेसबुक वॉलवरती दिसतात. फक्त असं नाहीये, कारण की बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकाला समस्या दिसतात ते फेसबुक वॉलवरती टाकतात, पण प्रत्येक मेळाव्यामध्ये असेल, प्रत्येक गव्हर्नमेंट पर्यंत जाणं असेल, मंत्रिमंडळात त्याचा पाठपुरावा करणं असेल, या सगळ्यावरती अक्षय अगदी पाठपुरावा करतात आणि त्याच्यासाठीच त्यांची ख्याती आहे. आणि अक्षय सचिव आहे ते म्हणजे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्राचे आणि कोकण विकास समितीचे देखील ते ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत. अक्षय, डू ओरिजिनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याबद्दल माहिती देऊ तेवढं कमीच आहे, कारण की आम्ही जस्ट तुम्ही येण्याआधी तुमच्या फेसबुक वॉल तपासत होतो आणि वेगवेगळ्या पोस्ट बघून असं भारावून गेलो होतं की एक व्यक्ती जी या फेसबुकवरती आपली फ्रेंड आहे पण ती राज्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या लोकांना भेटते, काम करते, अग्रही आहे सगळ्या गोष्टींमध्ये. सो मुद्दा आमच्या प्रेक्षकांना एवढ्यात कळाला असेल तो म्हणजे कोकण रेल्वे. आता म्हणजे आम्ही काही मीडियामध्ये काम करताना आम्हाला एकदा पावसाळा आला किंवा मे नंतर जून जुलै सुरू झालं की कोकण रेल्वेच्या बातम्या यायला सुरू होतात किंवा इथे दरड कोसळली, इथे खोळंबली रेल्वे, आणि किंवा मग गणपतीला गावी जाण्यासाठी एवढ्या विशेष योजना केल्यात, मग त्या इतक्या वेळ थांबल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त कोकणी माणसाला पण रेल्वेची जास्त काही अपडेट नसते किंवा मग मंत्रिमंडळातून त्याचा काही विस्तार होतोय किंवा त्याच्यावरती काही इम्प्लिमेंटेशन होतं, याच्यावरती बऱ्याचदा माहितीचा अभाव दिसून येतो मध्यम वर्गामध्ये किंवा जो नोकरदार वर्ग आहे त्याच्यामध्ये या माहितीचा अभाव दिसून येतो. तीच माहिती आम्ही आज तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, कोकण रेल्वेचं सध्याचं स्टेटस काय आहे? सध्या कोकण रेल्वे खूप छान सुरू आहे. म्हणजे अजून तरी पावसाचा परिणाम म्हणावा तसा झालेला नाहीये आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी बरेच सुरक्षा विषयक कामं केल्यामुळे, म्हणजे कटिंग लांब करणं किंवा संरक्षक जाळ्या, त्यामुळे असे मोठे अपघात किंवा काही अडचणी रेल्वेला मागच्या काही वर्षात आलेल्या नाही आहेत. गेल्या वर्षी साधारण पेडणे बोगदा किंवा गोव्यामध्ये काही ठिकाणी झालं, पण त्याच्यावर त्यांनी तातडीने उपाय करून त्या व्यवस्थित सुरळीत पार पाडल्या होत्या. पण आता असं आहे की कोकण रेल्वे फक्त सुरू आहे, त्याच्यात जे आधुनिक बदल जनतेला, कोकणी जनतेला किंवा सर्वसामान्य प्रवाशांना अपेक्षित आहेत ते होत नाही आहेत आणि ते कुठेतरी रखडले. त्याला कारण त्यांची नाजूक झालेली आर्थिक स्थिती यात आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे कोकण रेल्वे महामंडळ असणं याच्यात आहे. तर त्याची छोटीशी कथा सांगतो की सुरुवात कशी झाली. कोकणात रेल्वे मार्ग बांधण्याचा प्रयत्न इंग्रजांनी देखील केला, पण तो पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना जावं लागलं निघून. त्यानंतरही स्वातंत्र्य झाल्यानंतर पण भारताने सुद्धा प्रयत्न केले, पण अगदी रोह्यापर्यंत पोचल्यानंतर पुढे जाणं तेवढं शक्य होत नव्हतं. मग त्या कठीण भूप्रदेशातून मार्ग बांधण्यासाठी तेव्हा खर्च खूप होता आणि तेवढा करण्याची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची तेव्हा क्षमता नव्हती. ते पैसे उभे करण्यासाठी असं ठरलं की ज्या राज्यांना याचा लाभ होणार आहे त्या राज्य शासनाने पण त्यात सहभाग घेऊन ते पैसे उभे करावेत. त्यासाठी पण पुन्हा तिथले स्थानिक 2 महत्त्वाचे नेते, ज्यांचं नाव न घेता आपण पुढे जाऊ शकत नाही. पहिले म्हणजे मधु दंडवते, जे राजापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी बरीच वर्ष केलं. त्यांनीच लोकसभेत हा विषय मांडून ते स्वतः रेल्वे मंत्री असताना प्रयत्न केला आणि नंतर
ते अर्थमंत्री असतानाही त्यांनी केलं. आणि दुसरे म्हणजे उडपीचे, मँगलोर जवळचे तिथलेच ते सुपुत्र जॉर्ज फर्नांडिस, ज्यांचा मुंबईत त्यांची कर्मभूमी, त्या पण मूळ गाव तिथे असल्यामुळे आणि ते स्वतःच्या गावात जायला रेल्वे नव्हती, त्यामुळे त्या दोघांनी मिळून ही पूर्ण भारतातली पहिली वेळ होती की एखादी म्हणजे महामंडळ स्थापन करून, कॉर्पोरेशन लिमिटेड एक कंपनी स्थापन करून रेल्वे बांधली आणि त्यांनाच पुढे ते चालवण्याचं पण काम दिलं. तर अशात तर त्यात राज्यांना सहभागी करून घेताना महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक, जिथून भौगोलिकदृष्ट्या हा मार्ग जातो आणि त्याचा सर्वात जास्त फायदा केरळला होणार म्हणून केरळ राज्य शासन, असे 4 राज्य सरकार आणि त्यांच्या जेवढा मार्ग जाईल तेवढ्या प्रमाणात त्यांच्या आर्थिक सहभाग, त्यात महाराष्ट्र 22%, गोवा आणि केरळ प्रत्येकी 6% आणि कर्नाटक 16%, आणि हे झाले 49%, आणि उर्वरित 51% म्हणजे सर्वाधिक वाटा राहावा म्हणून 51% भारतीय रेल्वेकडे, असं मिळून हे महामंडळ स्थापन झालं. त्यांनी तो निधी उभा केला आणि कोकण रेल्वेचं बांधकाम शक्यतो आपण काही वेळेला बघतो की काही कामं होतात, सुरू होतात, मध्येच थांबतात. म्हणजे इथून मुंबईतून गाडी निघाली, जसा पूर्वीचा अनुभव होता की रोह्यापर्यंत थांबली, पुढे जाऊच शकली नाही. पण तशी अडकू नये म्हणून कोकण रेल्वेचं काम 7 विभागात सुरू झालं एकाच वेळी. म्हणजे जवळपास साधारण 700 किलोमीटरचा मार्ग, त्याचं 7 विभाग म्हणजे 100 किलोमीटरचा एक, असे 7 विभाग एकाच वेळी काम सुरू झालं आणि ते विक्रमी म्हणजे जवळजवळ 7 वर्षामध्ये ते काम पूर्ण झालं. ते एक मोठं आश्चर्यच होतं, कारण आपण बघतो की बरीच वर्ष प्रकल्प रखडतात, अगदी 15-20 वर्ष पण लागतात. त्या तुलनेत तेव्हा म्हणजे 90च्या दशकात 7 वर्षात हा एवढा मोठा मार्ग पूर्ण होणं ही खूप म्हणजे मोठी प्रगती आणि मोठी झेप होती भारतीय अभियंत्यांची, कारण हा मार्ग पूर्ण भारतीय अभियंत्यांनी बांधलेला आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक. आणि त्या कॉर्पोरेशनने हे पूर्ण केलं. फक्त त्याच्या स्थापनेत तो तत्व असं होतं की बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. BOT प्रकल्प होता हा. तर बांधून झाला, वापराला पण आता 30 वर्ष होत आली, स्थापनेला तर 35 पेक्षा जास्त झालेली आहे. तर इतक्या टप्प्यानंतर आता जेव्हा खरंच हस्तांतरित करा ही वेळ आली, ती होती स्थापनेनंतर 15 वर्ष किंवा कारभाराचे 10 वर्ष. 98ला कारभार सुरू झाला. म्हणजे पूर्ण रोहा ते ठोकूर हा जो मार्ग कोकण रेल्वेकडे आहे, अलीकडे मध्य रेल्वे, पलीकडे दक्षिण रेल्वे, तर पूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावरून गाडी धावली 1998ला. अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा त्याचं लोकार्पण केलं, देशाला ती समर्पित केली, तेव्हापासून 10 वर्ष म्हणजे 2008 मध्ये ती हस्तांतरित करा म्हणजे भारतीय रेल्वेत विलीन होण्याची ती वेळ होती. 2008-9 आर्थिक वर्ष 2008-9, पण तेव्हा ती झाली नाही. सर्व देणी देऊन झाल्यावरती विलीन होईल अशी एक अट त्या करारनाम्यात होती. कारण झालं काय, जो सुरुवातीला जो निधी गोळा केलेला होता, केंद्र शासन असेल किंवा 4 राज्य शासन असतील, तो संपला. मार्ग बांधून पूर्ण व्हायच्या आधी तो संपला. मग त्यानंतर काय करायचं, तर पुन्हा सरकारी पैसा येणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते बाहेर गेले, म्हणजे कर्ज रोखे, बॉन्ड्स म्हणतात. कोकण रेल्वेने ते बॉन्ड्स गावागावात जाऊन लोकांना दिले आणि तसा तो पैसा उर्वरित उभा राहिला. पण जो बांधायला ते कर्ज होतं एक प्रकारचं, ते देऊन, ते पूर्ण झालं देऊन की मग विलीन होईल अशी एक सोय त्या करारनाम्यात होती. पण त्याच्यानंतर झालं असं की ते कर्ज तर फिटलं नाहीच, पुढे कर्ज वाढतच गेलं. म्हणजे आत्ता ह्या वर्षाची कोकण रेल्वेची जर बॅलन्स शीट पाहिली तर आकडे कदाचित थोडे मागे पुढे असतील, पण साधारण 6,500 कोटींचं कर्ज आहे. त्यात 2 भाग येतात. एक करंट लायबिलिटी असते जी या वर्षातली असते, नॉन करंट म्हणजे काही लॉंग टर्मचे लोन असतात. त्यामुळे कारण नंतर रेल्वेचं रोहा ते वीर दुहेरीकरण झालं, त्याला रेल्वेने कर्जच घेतलं. विद्युतीकरण झालं, त्यालाही कर्ज घेतलं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी बांधकामापासूनच कोकण रेल्वे कर्जावरच अवलंबून आहे.
कारण भारतीय रेल्वेचा भाग नसल्यामुळे त्यांना केंद्राच्या अर्थसंकल्पातून, पूर्वी रेल्वेचा वेगळा होता, आता केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचाही अर्थसंकल्प एकत्रित येतो, म्हणजे ते विलिनीकरण झालं. पण कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत काही विलिनीकरण झालेलं नाहीये. त्यासाठी आम्ही सर्व संघटना मिळून गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत होतो आमच्या स्थानिक नेत्यांकडे, किंवा जे आम्हाला त्या विषयात मदत करू शकतील किंवा ऐकू शकतील अशा नेत्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो की आम्हाला एकच गोष्ट हवी आहे की हे महामंडळ आता विलीन करून द्या. पण आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 6,500 कोटींचं कर्ज आणि इतर जे काही देणी द्यायचे असतील, बॉन्ड जे घेतलेले होते, लोकांना जे दिले, बॉन्ड वाटले, त्याचे पैसे पण परत द्यायची वेळ आली. तर कोकण रेल्वेकडे सध्या तेही द्यायला नव्हते. मागच्या वर्षी केंद्र शासनाकडून ते घ्यावे लागले, कारण राज्य शासन आता आणखी पैसे द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे झालेलं असं आहे की जे चालवायचा आहे कारभार तो व्यवस्थित चालू आहे, पण वाढण्याच्या दृष्टीने वाढ खुंटलेली आहे. म्हणजे चांगल्या सोयीसुविधा असतील किंवा पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल, कारण आता हा मार्ग बांधूनही 30 वर्ष झाली, त्यामुळे तिथे पण स्ट्रक्चरल चेंजेस आपण म्हणतो ते स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे करतात. रेल्वेचं ते चालूच असतं, पण तिथेही पुन्हा खूप निधीची गरज पडणार आहे. आणि म्हणून अर्थसंकल्पातून केवळ कर्ज काढून हा हजारो कोटींचा खर्च नाही होऊ शकत. म्हणून त्याला अर्थसंकल्पातूनच मदत यायला लागणार, आणि ते यायचं असेल तर कोकण रेल्वेला विलीन व्हावं लागेल. पण आता बघतोय आपण की ना, कोकण रेल्वे तसं म्हटलं तर ती निसर्गाला एकदम भेदत किंवा निसर्गाला चॅलेंज देत तो मार्ग सगळा तयार झालेला आहे, आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती समोर येतात. या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जाण्यासाठी सध्या स्थितीमध्ये काय तिकडे उपाययोजना चालू आहेत? तिथे त्या म्हणजे जे पूर्वी कटिंग होते ते बांधकाम करताना जेवढा ट्रॅक जाईल तेवढाच भाग फोडून ते उभेच होते. तर त्याला बऱ्यापैकी रेल्वेने त्याला पायऱ्यांमध्ये रूपांतरित केलं, जेणेकरून वरून काय पडलं तर ते थेट मार्गावर येत नाही, ते वरती कुठेतरी अडकतं, किंवा संरक्षक जाळ्या बसवलेल्या आहेत. आणि जे मुळात कोकण हा अति पर्जन्यमानाचा पाऊस आहे, म्हणजे ईशान्य भारतानंतर इथेच पाऊस जास्त आहे. त्यामुळे मूळ जे काही समस्या किंवा अडचणी येतात ना, ते पाणी साचून राहिल्यामुळे येतं. तर ते जमा राहू नये यासाठी ते बाजूचे दोन्ही गटार ते साफ करणं वेळोवेळी, आणि अर्थातच कायम रेल्वेला माणसं ठेवावी लागतात, दक्षता म्हणून कायम लक्ष ठेवायचं. नदीची पातळी वाढत असेल तर तिथे त्या पद्धतीच्या अलार्म सिस्टम, की ज्या स्टेशन जवळची ती नदी असेल तर त्या स्टेशन मास्टरला त्या नदीतलं पाणी एका विशिष्ट पातळीच्या वर, म्हणजे शासकीय इशारा पातळी असते, धोका पातळी असते, तर तिथे त्यांनी ते मापक लावलेले आहेत की त्याच्यावर गेलं की अलर्ट जाऊन तातडीने ती वाहतूक पूर्ण थांबवली जाते. त्यामुळे तेवढी सोय झालेली आहे की फार मोठा अपघात होणारच नाही, तो थांबवलाच जाईल याची सोय करून ठेवलेली आहे. आता पुन्हा आपण एक काल परवा बातमी पाहिली जी सातत्याने 3-4 महिन्यानंतर एकदा ना एकदा वरती येते, म्हणजे कोकण रेल्वे दुपदरीकरण. सो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे माझ्या दृष्टीने तो एक हास्यास्पद विषय झालेला आहे, कारण त्याचा दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी, दर 6 महिन्यांनी ती बातमी येते, पण त्यात ठोस काहीच कृती दिसत नाहीये. आपण पूर्वी काय झालं ते बघू, की रोहा ते ठोकूर हाच कोकण रेल्वे मार्ग. मुळात कोकण सुरू होतं पालघर पासून. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला भाग, गोवा, कारवार हा गोवा आणि कर्नाटकातला भाग, असा कोकण जरी असला तरी कोकण रेल्वे ही पाव रायगड जिल्हा, म्हणजे रोह्यापासून अगदी मला वाटतं 70-1 किलोमीटर पर्यंतचा भाग रायगड जिल्ह्यातला, आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला एवढाच भाग कोकण रेल्वेकडे आहे. तर तेवढाच भाग असल्यामुळे तो एकेरीच होता पूर्वी. अगदी पनवेल पासून पण मार्ग एकेरीच होता. पनवेल ते रोहा मध्य रेल्वेकडे असल्यामुळे ते
खूपच आधी ते काम दुहेरीकरणाचं पूर्ण झालेलं आहे. रोहापासून पुढचा भाग पुन्हा आमचेच रेल्वे मंत्री यावे लागले, सुरेश प्रभू. त्यांच्या कार्यकाळात तो रोहा ते वीर हा सरळ मार्ग, म्हणजे बोगदे नसलेला, त्यातल्या त्यात चांगल्या भूभागातून जाणारा, सोप्या म्हणजे चांगल्या म्हणजे बांधकामाच्या दृष्टीने सोपा असा त्यांनी 46 किलोमीटरचा पट्टा दुहेरीकरणासाठी त्याची मंजुरी दिली. त्यांनी कामही सुरू केलं. दुर्दैवाने ते फार वेळ रेल्वे मंत्रीपदावर राहू शकले नाहीत. ते पूर्ण त्यांना 5 वर्ष मिळाली असती तर कदाचित आमचं कोकणाचं भाग्य काहीतरी वेगळं असतं. पण पुन्हा आमचं दुर्दैव की ते तेवढा वेळ नाही राहू शकले. पण त्यांनी रोहावीर दुपदरीकरण आणि संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण, कारण डिझेल म्हटलं की डिझेल आपल्याकडे तयार तर होत नाही, म्हणजे मग बाहेरच्या देशांवरती त्याचं अवलंबित्व येतं. तर विद्युतीकरणाचाही गती वाढण्यासाठी फायदा होतो. आणि अर्थात जेव्हा एखाद्या रेल्वेची गती वाढली की जास्त गाड्या चालवण्याला मदत होते. हे 2 प्रकल्प सुरेश प्रभूंनी सुरू करून दिले आणि ते आता पूर्ण झाले. पण त्याच्या पुढचा पट्टा खूप मोठा बाकी आहे. म्हणजे 740 किलोमीटर आपण जर कोकण रेल्वेची पूर्ण लांबी धरली तर त्यातले 46च किलोमीटर झालेले आहेत. अजून 700 किलोमीटर बाकी आहे. आणि त्याचा साधारण खर्च थोडे मागे पुढे होऊ शकतात, पण 30,000 कोटीपर्यंत वगैरे असू शकेल असं म्हणतात. आता एवढा निधी, पुन्हा मूळ विषय तोच येतो की महामंडळ असल्यामुळे रेल्वे मंत्रालय सरसकट हे पैसे देत नाही. मग पुन्हा ते राज्य शासनांवरती अवलंबून राहावं लागतं. आणि 2018ला जसं हे पूर्ण मार्ग करायचं कोकण रेल्वे विचारच करत नाही. ते पॅच डबलिंग बोलतात, टप्पा दुहेरीकरण, थोडे थोडे टप्पे घेऊ, फार कठीण जाणार नाहीत असे. ते असे 141 किलोमीटरचा प्रस्ताव 2018लाच कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवलेला की आम्ही हे करू. आणि त्याचा काय जो खर्च असेल तो पुन्हा रेल्वे बोर्डाने मग तो प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे, तिथून कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, जी केंद्राची समिती आहे, जे मोठ्या सगळ्या प्रकल्पांचा निर्णय तेच घेते, त्यांच्याकडे पाठवलं. मग तिथून अशी मागणी आली की हा जो काही खर्च आहे तो राज्य शासनांनी त्यांच्या वाट्याचा, केंद्र शासन आपलं देईल पण त्यांच्या वाट्याचा त्यांनी एक रकमी द्यावा. आणि त्याचं लेखी आश्वासन कोकण रेल्वेने राज्यांकडून घ्यावं अशा आशयाचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. तसं संपर्क कोकण रेल्वेने राज्य शासनांकडे केला. अर्थात एक रकमी द्यायला काय राज्य शासनांनी तयारी दिली नसावी, कारण त्याची कागदपत्र उपलब्ध नाहीत. पण ज्या अर्थी ते झालं नाही त्यावरून आपण समजू शकतो की त्यांनी नकार दिला. मग एक प्रस्ताव रेल्वेने दिला की 3 टप्प्यांमध्ये, म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये, जसं प्रस्ताव प्रक्रियेत आहे तेव्हा काही रक्कम, काम सुरू होईल तेव्हा, आणि जसं पूर्णत्वास येईल तेव्हा आणखी एक, अशा पद्धतीने द्यावेत असाही एक प्रस्ताव रेल्वेने राज्यांना दिला. पण पुन्हा ते झालं की राज्यांनी वेळेत होकार न दिल्यामुळे काहींनी तर नकारच दिला. म्हणजे गोवा आणि कर्नाटक सारखे काय त्यांनी नाहीच सांगितलं. आता हास्यास्पद विषय असा की कोकण रेल्वे मार्गाचा सर्वाधिक फायदा याच राज्यांना झालाय. गोव्याला जवळजवळ 10 गाड्या आहेत मुंबईतून, कर्नाटकला स्वतःच्या अशा 2, मँगलोर ते मुंबई 2 गाड्या आहेत, आणि कर्नाटक भागातून बँगलोरला जायला पुन्हा 2-3 गाड्या, आणि पुढे केरळला तर बऱ्याच गाड्या आहेत. महाराष्ट्राने 22% देऊन महाराष्ट्राला किती गाड्या मिळाल्या? केवळ एक गाडी सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस जी मुंबईत जाते. रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा ह्या मुंबईत जात नाहीत. म्हणजे आमच्याच राज्यातल्या राजधानीत जायला रेल्वे आम्हाला अडवते. दिव्यात उतरून पुढे जाणं म्हणजे, मागे आता परवाच्या घटनेनंतर काही मागण्या अशी आली की मेल एक्सप्रेस मुंबईत घेऊच नका, पण त्याचा उलटा परिणाम असा होईल की त्या जर मुंबईच्या वेशीवर थांबल्या, कर्जत, कसारा, पनवेल, दिवा, तो उतरणारा जो भार आहे तो पुन्हा लोकलवरच येणार. पुन्हा ती माणसं सामान घेऊन
ऑफिसला जाणारा एक बॅग घेऊन जाईल, पण गावावरून येणारा असेल तर ती पूर्ण कुटुंब, सामान, एवढा सगळा भार जर लोकलवर आला तर पुन्हा तिथल्याच प्रवाशांची अडचण होणार. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त गाड्या मुंबईत जायला हव्यात, असा एक विषय आहे. पण कोकण रेल्वेच्या तर रत्नागिरी दिवा गाडीचा विषय आपण म्हटला तर ही गाडी पूर्वी दादरच होती, पण रेल्वेने जाणून बुजून 2020 मध्ये कोरोना काळानंतर काही महाराष्ट्राच्या गाड्या ठरवून बंद करण्यात आल्या. त्यात कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस असेल, भुसावळ मुंबई पॅसेंजर आहे, पुणे पनवेल पॅसेंजर आहे आणि रत्नागिरी दादर पॅसेंजर. म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरातून मुंबईकडे येण्याचा मार्गच बंद करण्यात आला आहे. तर कोकण रेल्वेचा महाराष्ट्राला किती फायदा झाला, तर अवघी एक गाडी. तरीही महाराष्ट्र कोकण रेल्वेला वेळोवेळी निधी देतोय, महाराष्ट्र राज्य शासन म्हणजे. तर त्याचं कारण कदाचित असं असावं की अगदी छोटासाच भाग, महाराष्ट्राचा पसारा मोठा आहे, अगदी छोटासाच भाग कोकण रेल्वेच्या ताब्यात असल्यामुळे इतर राज्यकर्त्यांना कदाचित त्याची झळ जाणवत नसावी. या उलट गोव्यात आपण गेलो तर गोव्याची पूर्ण मदारच कोकण रेल्वेवर आहे. त्यामुळे तिथले मुख्यमंत्री कायम दंडुका घेऊन कोकण रेल्वेच्या मागे लागलेलेच असतात. ते कामं करून घेतात. महाराष्ट्राचा राजकीय दबाव कमी पडतो असं मला वाटतं. कोकणी चाकरमानी म्हणून आम्ही ना नेहमीच एक आमच्यासमोर एक प्रश्न असतो की आम्हाला अगदी असं म्हणजे स्टेअरकेस म्हणजे चांगले एस्केलेटर्स वगैरे असे नको आहेत, पण निदान आम्ही जेव्हा प्लॅटफॉर्मवरती उतरतो तेव्हा पाऊस किंवा उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आमच्या डोक्यावरती एखादं चांगलं छप्पर तरी असावं, एवढी आमची अपेक्षा असते. तर ओव्हरऑल जे कोकण रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्लॅटफॉर्म किंवा इतर आजूबाजूचा परिसर आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं काही बोलाल का? तर मगाशी आपण बोललो तसं की 30-32 वर्षांपूर्वी जेव्हा मार्ग बांधला तेव्हा जे उभं केलं ना पायाभूत सुविधा, त्या थोड्याफार फरकाने त्या अजूनही तशाच आहेत. त्यात फार काही मोठ्या सुधारणा किंवा वाढ अशी झालेलीच नाही आहे. ते म्हणजे प्लॅटफॉर्म जे बांधले, आता एक म्हणजे अख्ख्या देशातलं कोकण रेल्वे एक असं एकच उदाहरण आहे, तुम्हाला माहिती असेल की तिथे वर्षात 2 प्रकारची वेळापत्रकं लागू असतात. एक बिगर पावसाळी असतं जे नोव्हेंबर ते जूनपर्यंत लागू असतं आणि एक पावसाळी वेळापत्रक असतं. तर असं वेगळं वेळापत्रक लागू करणारा एक भाग रेल्वेचा हा फक्त कोकण रेल्वेच आहे. म्हणजे तिथे पाऊस जास्त पडतो हे वरपासून सगळ्यांना माहिती आहे की इथे पाऊस जास्त आहे, त्यामुळे वेगळं वेळापत्रक देण्याची गरज आहे. पण त्या धोरणांना हे का कळत नाही की जर पाऊस जास्त आहे तर अर्थात तुम्हाला तिथे शेडची गरज आहे आणि तिथे उत्पन्नाचे कारकुनी नियम लागू करता उपयोगी नाही. कोर्टाने पण रेल्वेला सांगितलं की उत्पन्न न बघता मानवतेच्या दृष्टिकोनातून तिथे उंच प्लॅटफॉर्म, कारण अजूनही 11 स्टेशन महाराष्ट्र विभागातले असे आहेत. कोकण रेल्वेचे 2 विभाग आहेत. रत्नागिरी विभाग जो कोलाड ते मढुरेपर्यंत म्हणजे सावंतवाडीच्या पुढचं स्टेशन जे महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत रत्नागिरी विभाग, आणि पुढे कारवार पेडणेपासून मँगलोरपर्यंत ठोकूरपर्यंत. तर रत्नागिरी विभागात 11 स्टेशन आहेत. इंदापूर, गोरेगाव, दिवाणखवटी आहे, अंजनी, पुढे कामथे आहे, मग कडवई आहे, निवसर आहे, वेरवली, खारेपाटण, या इथे प्लॅटफॉर्मच नाहीत. ते ग्राउंड लेवल आहेत, म्हणजे डायरेक्ट खालीच उतरायचं. काही ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत पण त्यावर शेड नाही, जसं आपण आता म्हणतो. काही ठिकाणी 2 प्लॅटफॉर्म आहेत. वैभववाडीसारखं तालुक्याचं स्टेशन आहे, ते 2 प्लॅटफॉर्म बांधले पण त्यांना जोडणारा ब्रिजच नाही बांधलं. आत्ता काम सुरू आहे पण त्यासाठी पण लोकांना फारच पाठपुरावा करावा लागला. म्हणजे जे रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार मिनिमम एसेन्शियल अम्युनिटीज MEA असं त्याचं टर्म आहे रेल्वे बोर्डाच्या, त्यात हाय लेवल प्लॅटफॉर्म, उंच प्लॅटफॉर्म हा एक भाग आहे, MEA मध्ये आहे. मिनिमम एसेन्शियल आहे, तेही कोकणाला मिळत नाही. आणि मग पुढे जर वेगळं वेळापत्रक लागू करावं लागतंय तर अर्थात तिथे शेड बांधायला हवी. आणि
सर्वच ठिकाणी बांधायचं. म्हणजे इथे एवढं उत्पन्न आहे म्हणून 100 स्क्वेअर मीटर बांधू, हे असले कारकुनी नियम लागू करता उपयोगी नाही. तिथे सरसकट सर्व प्लॅटफॉर्मवर शेड आणि त्या ब्रिजवर पण शेड हे असलीच पाहिजे. पण पुन्हा मूळ मुद्दा असा येतो की मराठीत म्हण आहे ना की सगळं सोंग आणता येतं, पैशाचं नाही आणता येत. ते सगळं करायला खर्च येणार आहे आणि तो खर्च करण्याची तयारी आणि क्षमता कोकण रेल्वेची नाही. म्हणजे आता परवा मागच्या महिन्यात वाटतं मी ऐकलं की 300 कोटी रुपये या वर्षाचा नफा आहे कोकण रेल्वेला. मग असा प्रश्न पडू शकतो की जर नफा आहे तर तुम्हीच मला विचाराल मग तुम्ही असं कसं म्हणता की ते त्यांची खर्च करण्याची क्षमता का नाहीये. त्याला कारण असं आहे की आम्हालाही तो प्रश्न पडला म्हणून आम्ही विचारलं की का असं होतंय. तर त्याला असं उत्तर आलं की संचित तोटा 3,500 कोटींपेक्षा जास्त आहे. मग ते 6,500 कोटींचं कर्ज हा 3,500 कोटींचा तोटा, त्यात 350 कोटीचं ठिगळ लावणार कुठे, आभाळ फाटलंय म्हणून त्या गोष्टी होत नाही. सर पण तुम्ही जसं म्हणालात मान्य आहे की कोकण रेल्वेकडे तेवढा पैसा नसेल, पण आपण बघितलं की कणकवली, राजापूर यांच्यासारखी जी आता स्टेशन्स आहेत त्यांना बाहेरून जे सुशोभीकरण केलं आहे त्याच्याबदली जर एखादं छप्पर दिलं असतं तर कुठेतरी एक चांगली गोष्ट कोकणवासियांना मिळाली असती असं म्हणजे एक सामान्य जनतेला वाटतं. तर त्यावरती तुमचं काय म्हणणं असेल? आम्हालाही तेच वाटलं की हे बाहेरून सुशोभीकरण खूप छान दिसतात स्टेशन, अगदी एअरपोर्ट सारखी दिसतात. आपण किती सांभाळू हा प्रश्न आहे की म्हणजे प्रवाशांवर आणि एकूणच भारतीय मानसिकता शासकीय मालमत्तेबद्दल पाहता ते किती टिकवू आपण हा एक प्रश्न आहे. कारण आताच काही बातम्या आल्या की खेडसारख्या ठिकाणी, रत्नागिरीसारख्या ठिकाणी ते गळत होतं पावसात. अजून पाऊस आषाढाचा सुरूच नाही झालेला, पहिल्याच पावसात ते गळत होतं. तर त्याला बराच खर्च झालेला आहे. मग ते जेव्हा हे सुरू झालं की हे स्टेशन सुशोभीकरण करणार, कोकणाचे सुपुत्र असलेले डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तेव्हा मंत्री होते मागच्या शासन, त्यांच्या विभागाने आणि कोकण रेल्वेने मिळून हे सुशोभीकरण केलं. त्यात बाहेरचा परिसर आणि रस्ता हे होतं. तर आमचीही तेव्हा हीच मागणी होती की बाह्य सुशोभीकरण करण्यापेक्षा हाच निधी खर्चच झाला तो 5-5, 6-6 कोटी एका स्टेशनचं बजेट आलेलं होतं, तर तो आतमध्ये दिला असता तर पूर्ण प्लॅटफॉर्म व्यवस्थित बांधून झाले असते, शेड झाली असती. पण कदाचित त्यात हद्दीचा विषय आला असावा की राज्य शासन कुठपर्यंत जाईल रेल्वेच्या हद्दीत आणि मग त्यांना तिथे परवानगी मिळेल का, ही एक गोष्ट. आणि दुसरी म्हणजे छप्पर टाकलं असतं तर तुम्ही फोटो काढले असते का त्याच्यासोबत, मग दिसणार काय, म्हणून ते झालं असावं असं मला वाटतं. मला शेवटच्या प्रश्नाकडे यायला आवडेल ते म्हणजे असं की आता तुम्ही लोकांमध्ये जाऊन किंवा प्रवाशांमध्ये जाऊन बऱ्याचदा समस्या जाणून घेत असता, तर मला विचारायला आवडेल की आत्ता ॲज ऑफ नाऊ तुमच्याकडे अशा कुठल्या समस्या प्रामुख्याने आहेत की त्यांचं त्वरित निराकरण हे झालंच पाहिजे म्हणून? आता असं आहे ना की मगाशी बोलल्याप्रमाणे गाड्या किती मिळाल्या महाराष्ट्राला हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि तो अनुशेष आहे. कोकण रेल्वेकडे महाराष्ट्राचा अनुशेष आहे. सर्व राज्यकर्त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि जी गर्दी होते प्रत्येक तालुक्याला वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत. माणगाव खेडच्या समस्या वेगळ्या आहेत, राजापूर वैभववाडीच्या मागण्या वेगळ्या आहेत, कारण त्यांचं अंतरच वेगळं. एक साधारण कोकण रेल्वे मार्गाचे 2 भाग होतात की रत्नागिरीच्या उत्तरेकडे आणि रत्नागिरीच्या दक्षिणेकडे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, कारण यांचं रत्नागिरीच्या उत्तरेकडे ते मुंबईपासूनचं अंतर कमी असल्यामुळे त्यांच्या गरजा हे दिवसाचा प्रवास किंवा लवकर पोचण्यासारखी गाडी. रत्नागिरीच्या दक्षिणेकडे जसं राजापूरपासून सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण, इथे रात्रीचा प्रवास आणि त्या पुढे जाणाऱ्या गाड्या असतील त्या मागण्या आहेत. काही थांब्यांचे विषय आहेत, प्रत्येक तालुक्याला एखाद्या सुपरफास्ट गाडीची मागणी आहे.
तो एक विषय. आणि दुसरं म्हणजे नवीन गाड्या. कारण कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा बऱ्यापैकी कोकणी माणूस हा मुंबई शहरात राहणारा होता. त्यानंतर मुंबईचं सामाजिक राजकीय सगळंच लोकसंख्येच्या शास्त्राच्या हिशोबाने सगळं बदललं. सर आणखी एक शेवटचा प्रश्न होता, तो म्हणजे आता सध्या एक गाजते म्हणजे न्यूज ती म्हणजे कोकण रेल्वेमध्ये आता तुम्ही ट्रेनवरून तुमच्या गाड्या घेऊन जाऊ शकता. मुळात खरंच याची गरज आहे का? हे ऐकायला छान वाटतं. म्हणजे गाड्या रेल्वेमधून गाड्या नेता येणं ही चांगली गोष्ट आहे, पण ते न्यावं लागणं हे अपयश आहे. ते पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग विभाग NHAI आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं ते अपयश आहे की ते गेल्या 14-15 वर्षात मुंबई गोवा महामार्ग पूर्णच करू शकले नाहीत. म्हणजे त्याची गिनीज बुकमध्ये नोंद करावी अशी एक मागणी माझी सर्वांकडे असेल की हा कधीच पूर्ण होत नाही. एक पिढी कोकणाची संपली पण हा रस्ता होत नाही. तर त्यामुळे नाईलाजातून रेल्वेला ती सोय द्यावी असं वाटलं असेल की गाड्या घेऊन जाऊया म्हणून. पण त्यात काही गोष्टींबाबत स्पष्टता नाही आहे की चढणार कशा गाड्या. कारण आता जे ट्रक आहेत ते कोलाडला चढवले जातात आणि ह्या गाड्या पण जर तिथे चढवायच्या असतील तर मुळात महामार्गाचा सर्वात तापदायक विभागच हा पळसपे ते माणगावपर्यंत आहे, इंदापूरपर्यंत. जो कोलाडपर्यंत जर पोचेल तर तो पुढेही माणूस सहज पोचू शकतो. त्यामुळे ह्या गाड्या चढवणार कुठे हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे उतरवण्याचा विषय की जे ट्रक जातात ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते एकाच जागी चढतात, एकाच जागी उतरतात. पण ह्या गाड्या अशा नसणार. ते मध्ये कुठे उतरायला लागणार. कोण खेळला असेल, कोण चिपळूण, कोण रत्नागिरी, सावंतवाडी, कुठेही. तर त्याची काय व्यवस्था करणार याबाबत स्पष्टता नाहीये. आणि तिसरा मुद्दा की आम्ही सर्वच प्रवासी संघटना सर्वच सहमत असतात त्याबाबत. एक मागणी गणपतीच्या आधी कायम करत असतो की गणेशोत्सव सुरू झाला की 15 दिवस मालवाहतूक बंद ठेवा. कारण त्याचा अडथळा प्रवासी गाड्यांना होतो. जास्त गाड्या तुम्ही चालवू शकाल. अशी जर मागणी आमची असेल तर ही रेल्वेमधून कार नेण्याची ही एक मालगाडीच आहे. जरी त्याला 60 वॅगन असल्या आणि त्यावर प्रत्येकावर जरी 2 गाड्या गेल्या तरी एका प्रवासी गाडीच्या तुलनेत ते खूप कमी प्रवासी असणार आहेत. तर त्यासाठी एक पाथ असतो ना, एक वेळापत्रक ठरलेलं असतं त्या गाडीचं. ते अडवणं हे कितपत व्यवहार्य आहे ह्याचा विचार पहिले केला पाहिजे. आणि मग त्या गाड्या न्यायच्या कशा. तात्पुरती सोय म्हणून ठीक आहे की या वर्षापुरतं केलं आणि एखादी फेरी गेली, पण हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्याला उपाय एकच की केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्यातले मंत्री असतील यांनी स्वतः लक्ष देऊन मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर कसा पूर्ण होईल. आणि सर्वात मोठे जिथे त्रासदायक टप्पे आहेत, इंदापूर बायपास, माणगाव बायपास आणि संगमेश्वर आरवलीचा भाग, हे पूर्ण झाले पाहिजेत. मग त्याची रेल्वेने न्यायची गरजच पडणार नाही. सर म्हणजे हा घाट कुठेतरी इतर राज्यांसाठीच पुन्हा केला जातो असं कुठे वाटतंय का तुम्हाला? एकूणच रेल्वेचं गणितच मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की बांधली महाराष्ट्रातून सर्वाधिक भाग त्याचा जातो, सर्वाधिक आर्थिक सहभाग महाराष्ट्राने उचलला, पण त्याचा फायदा दुसऱ्यांनाच झाला. की आजही महाराष्ट्रात टर्मिनस नाही. टर्मिनस गोव्यात आहे. कोचिंग डेपो नाही. कोकण रेल्वेबाबत म्हणायचं झालं तोही मडगावलाच आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची स्वतःची कोणतीही गाडी सुरू करायची झाली तर ती एकाच ठिकाणाहून सुरू होऊ शकते, मडगाववरून. आजही रत्नागिरी दिवा पॅसेंजर चालते, ती मेंटेनन्ससाठी मडगावला जाते. म्हणजे रत्नागिरी ते मडगाव हे साधारण 200-225 किलोमीटरचं अंतर. तेवढं त्या गाडीला रिकामं जावं लागतं. तीच सोय रत्नागिरीत असती. सावंतवाडी टर्मिनसचं भूमिपूजन तत्कालीन रेल्वे मंत्री आणि तेव्हाचे आणि आत्ताचे मुख्यमंत्री म्हणजे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी केलं होतं. टर्मिनस त्यात बऱ्याच गोष्टी करणार, हे बांधू, नवीन स्टेशन बिल्डिंग आणि काय काय होत्या.
पहिला टप्पा झाला पूर्ण. सुरेश प्रभू पाय उतार झाल्यानंतर दुसरा टप्पा रखडला. ते टर्मिनस नसल्यामुळे होतं काय, प्रत्येक गाडी उचलून न्यावी लागते गोव्यात, आणि मग गोव्याला गाडी गेली की त्याच्यात पर्यटकांचा भर, आणि मग स्थानिक कोकणी माणसाला गाड्यांमध्ये जागा न मिळणं, तिकीटच न मिळणं. तुतारी एक्सप्रेसचं उदाहरण पाहिलं तर जरी रात्री जाणारी गाडी असली तरी बऱ्यापैकी आरामदायक प्रवास होतो. अगदी फारच नाही पण बऱ्यापैकी दिलासा मिळतो. कोकण कन्याची गोष्ट तशी नाहीये. कोकण कन्याला कायम खूप गर्दी असते. तर तुतारी एक्सप्रेसचा आरामदायक प्रवास होण्याचं कारण काय, तर ती सावंतवाडीपर्यंतच जाते. तर अशा आणखी गाड्या तर वसई सावंतवाडी, पुणे सावंतवाडी, कल्याण मार्गे ह्या सुरू झाल्या असत्या तर दिलासा मिळाला असता, पण ते टर्मिनस न झाल्यामुळे त्या होऊ नाही शकले. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता महाराष्ट्राने दबाव कोकण रेल्वेवर टाकण्याची गरज आहे की तुम्ही आता आमची ही सेवा करा. इतरांची झाली, आता आमच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद अक्षय सर, तुम्ही वेळ काढून इतकी महत्वाची माहिती आम्हाला दिलाय. आणि मी डू ओरिजिनल कडनं आणि आमच्या प्रेक्षकांकडनं एकच मागणी करेन की अशीच तुमच्याकडून अविरतपणे ही रेल्वे प्रवासांची सेवा होत राहू दे. धन्यवाद.